नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 638वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे ती अशी आहे. एकाने त्याचे मृत्यूपत्र केले. त्यात त्याने मला त्यांचा TV आणि रेकॉर्डर भेट दिला. एक अट घातली. त्यात त्याने म्हटले, फू बाई फू आणि हास्य जत्रेचे रेकॉर्डिंग करत राहावे. मी जेव्हा भूत बनून येईन तेव्हा ते मला हवे तेव्हा बघू द्यावे. एकाने त्याचे मृत्यूपत्र केले. त्यात त्याने मला त्याचा TV आणि रेकॉर्डर भेट दिला. एक अट घातली. त्यात म्हटले, याने फू बाई फू आणि हास्य जत्रेचे रेकॉर्डिंग करत राहावे आणि मी जेव्हा भूत बनून येईन तेव्हा ते मला हवे तेव्हा बघू द्यावे. दुसरी रचना आहे. मला काही गोष्टी एकदम पटतात. श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत आहोत असं वाटणं जास्ती चांगलं असतं. वर्गात पहिलं येण्यापेक्षा पहिले आलोय हे वाटणं जास्ती आनंद देऊन जातं. आणि वजन कमी होण्यापेक्षा वजन कमी झालंय असा विश्वास वाटणं हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण तेही आनंदच देतं. मला काही गोष्टी एकदम पटतात. श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत आहोत असं वाटणं जास्ती महत्त्वाचं असतं. वर्गात पहिलं येण्यापेक्षा पहिलं आलोय हे वाटणं जास्ती आनंद देऊन जातं. आणि वजन कमी होण्यापेक्षा वजन कमी झालंय असं वाटणं हे जास्ती महत्त्वाचं असतं, कारण तेही आनंदच देतं. पुढची रचना आहे श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 169वा भाग. मृत्यू होणे, हत्या होणे, आत्महत्या ही मुक्ती नाही. संन्यासी होणे, भिक्षा मागणे ही मुक्ती नाही. मृत्यू होणे, हत्या होणे, आत्महत्या ही मुक्ती नाही. संन्यासी होणे, भिक्षा मागणे ही मुक्ती नाही. हृदयाच्या साऱ्या गाठी सुटणे ही मुक्ती आहे. साऱ्या शंका संशय जाणे ही मुक्ती आहे. हृदयाच्या साऱ्या गाठी सुटणे ही मुक्ती आहे. साऱ्या शंका संशय जाणे ही मुक्ती आहे. सर्व सोडण्याचे नाटक करणे ही मुक्ती नाही. मुनींचा वेश घातला तरी ती मुक्ती नाही. सर्व सोडण्याचे नाटक करणे ही मुक्ती नाही. मुनींचा वेश घातला तरी ती मुक्ती नाही. मनातून जाणे, मनही जाणे ही मुक्ती आहे. मन बुद्धीमध्ये न गुंतणे ही मुक्ती आहे. मनातून जाणे, मनही जाणे ही मुक्ती आहे. मन बुद्धीमध्ये न गुंतणे ही मुक्ती आहे. वृक्षावरचे पान पडते, नदीत वाहून जाते, किंवा शंकराच्या पिंडीवर ते पडून जाते. वृक्षावरचे पान पडते, नदीत वाहून जाते, किंवा शंकराच्या पिंडीवर पडते. रस्त्यावर पडते आणि कुणाच्या पायदळी जाते. काही झाले तरी झाडाचे कुठे काय जाते. रस्त्यावर पडते आणि कुणाच्या पायदळी जाते. काही झाले तरी झाडाचे कुठे काय जाते.
हात गेले, पाय गेले, सारे शरीर गेले, अगदी सारे गेले तरी आत्म्याचे कुठे काय जाते. हात गेले, पाय गेले, सारे शरीर गेले, अगदी सारे गेले तरी आत्म्याचे कुठे काय जाते. शरीर पंच प्राण मन बुद्धी पान फुलागत असते, सगळे गेले तरी आत्म्याचे कुठे काय जाते. शरीर पंच प्राण मन बुद्धी पान फुला सम असते, सगळे गेले तरी आत्म्याचे कुठे काय जाते. झाड टिकते तसाच आत्मा टिकून राहू शकतो, जे होते ते अलिप्तपणे बघत राहू शकतो. झाड टिकते तसा आत्मा टिकून राहू शकतो, जे होते ते अलिप्तपणे बघत राहू शकतो. त्याला माहित असते कशाने काही बिघडत नसते, ब्रह्मलीन असतो तो नेहमी परमानंदात असतो. त्याला माहित असते कशाने काही बिघडत नसते, ब्रह्मलीन असतो तो नेहमी परमानंदात असतो.